नमस्कार. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी. आपण एस मराठी न्यूज वृत्तवाहिनीच्या मार्फत अनेक अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतो. अशीच एक घटना नाशिक मध्ये घडलेली आहे. तर नाशिकमध्ये अयोध्या नगरीमध्ये असलेल्या एका घरावर एका भाडेकरूने कब्जा केलेला आहे. तर त्या संदर्भात आपण जे घर मालक आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नक्की काय प्रकरण आहे. नमस्कार मावशी. पहिलेतः हे नक्की काय प्रकरण आहे, काय नक्की मला सांगा. मी संगीता उत्तम लोकरे. मी 2023 मध्ये घर खरेदी केलं होतं, पण चेतन अशोक बदान यांनी घरावर कब्जा केलाय. तो घरात राहतोय. वारंवार त्याला तक्रार देऊन बी तो घर खाली करत नाहीये. सांगून सांगून वैताग आलाय, पण तो घर खाली करत नाही. आणि पोलीस स्टेशनला जाऊन बी तो पोलीस स्टेशनला तक्रार घेतलेली नाही. 1 वर्षापूर्वी पण मी पोलीस स्टेशनला जाऊन आले, तरी माझी तक्रार घेतलेली नाही. मला माझं घर खाली करून हवंय आणि न्याय मिळावा. तो जो भाडेकरू जो आहे तो तिथे राहतोय, त्याचं नक्की म्हणणं काय? तो कब्जा करून राहतोय, तो निघतच नाहीये बाहेर. त्याचं काहीतरी म्हणणं असेल ना, की त्याचं घर आहे वगैरे काहीतरी असेल. त्याचं म्हणणं असं आहे का मी घेतलंय. त्याच्याकडे काही प्रूफ वगैरे आहे की की त्याचं घर येते काहीतरी, जसं तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स आहे की तुमचे खरेदी केल्याचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याचं त्याच्याकडे काही प्रूफ आहे का, तुम्ही सांगू शकता? त्याच्याकडे काही नाही, सगळं माझ्याकडे आहे. तुम्ही पोलिसांमध्ये जेव्हा धाव घेतली तेव्हा पोलिसांचं रिएक्शन काय होतं, म्हणजे पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवून घेतली की नाही? नाही घेतली. मग पुढे तुम्ही काय करायचं ठरवलंय? पुढे आता मला न्याय हवाय, कोणत्याही हालतमध्ये. त्याचा मोठा भाऊ पोलीस मध्ये कर्मचारी असल्यामुळे तो काय आमच्या शब्दाला जुमानत नाहीये. जेव्हा जेव्हा आम्ही त्याला सांगायला जातो तेव्हा तेव्हा तो शिवीगाळ करतो, धमकी देतो, दमदाटी देतो. मी बाई माणसाने काय करायचं, कुठलं पाऊल उचलायचं, कुणाकडे जायचं. मी 1 वर्षापासून चक्रा मारते, तरी तो मला न्याय मिळत नाही. चेतन अशोक बदान, त्याला गुन्हा दाखल करून तुम्ही त्याच्यावर कारवाई करून त्याला घराबाहेर काढून माझं घर मला मिळवून द्यावा. मी ही तुमच्या तर्फे विनंती करते की माझा मला न्याय मिळवून द्या.